1 किलो मिरचीच्या प्रमाणात मसाला बनवलेला आहे। याला काळा मसाला, गोडा मसाला सुद्धा म्हणतात। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे काळा मसाला, कांदा लसूण मसाला पण म्हणतात। मिरची कुठली वापरायची, मसाले किती वापरायचे, जर तुम्ही बिझनेस करत असाल तर कशा पद्धतीने किती मसाले वापरायचे आणि वर्षभर टिकण्यासाठी काय करायचं, तर एकदम परफेक्ट कृती सांगितलेली आहे। पद्धतीने बनवला तर 1.5 वर्ष तरी छान टिकतो। तर अशा आपल्या प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी आपण सर्व रेसिपी पोस्ट करत असतो आपल्याला वर्षभर टिकणाऱ्या पारंपरिक। तर या सर्व रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। म्हणजे बरणीमध्येच भरून ठेवायचा शक्यतो मसाला। मस्त स्वच्छ धुवून वाळवून घेतली उन्हामध्ये। तर अशा प्रकारे आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। काळा मसाला बनवण्यासाठी ही घेतलेली आहे अर्धा किलो लवंगी मिरची। ही अशी बारीक असते आणि रुंदीला पण बारीक असते आणि जास्त लांब नसते, पण तिखट असते झणझणीत। आणि ही आहे बेडगी मिरची, ही अशी लांब असते आणि सुरकुत्या जरा छोटी छोटी असते। आणि ही आहे गुंटूर मिरची, हिचं साल असं जाड असतं, तिखट प्रमाणातच असते, पण ह्यामुळे कलर येतो छान आणि चव पण मसाल्याची मस्त होते। आणि ही आहे काश्मीरी मिरची, ही बिलकुल तिखट नसते, फक्त ह्यामुळे आपल्या मसाल्याला छान कलर येतो। तर आपण मिरच्यांची माहिती करून घेतली। तर ही घेतलेली आहे अर्धा किलो लवंगी मिरची, ही आहे पाव किलो बेडगी मिरची, ही अर्धा पाव गुंटूर मिरची आणि अर्धा पाव काश्मीरी मिरची। तर याऐवजी जर ह्या दोन्ही मिरच्या काश्मीरी आणि गुंटूर मिळत नसतील तर ह्या दोन्ही नुसत्या वापरल्या तरीसुद्धा चालतील। तर आपण करतोय 1 किलो मिरचीचा मसाला। तर आपण मसाला करायचं म्हणलं तर कसं पकडतो, जेवढी मिरची आहे तेवढंच प्रमाण पकडतो आपण 1 किलोचा। तर यामध्ये जवळजवळ 2.5 किलो मसाला तयार होतो। तर आपल्याला आता मसाले बघायचे। हे झाले मिरचीची ओळख, आपल्याला हे एवढं मिरच्या वापरायच्या। हे निवडून 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेत, पण निवडल्यानंतर तर आता हे आपले मसाले, जरा कॅमेऱ्यात थोडंसं खोबरं साईडला राहते। तर आता सर्व एक एक म्हणून मसाले सांगते। तर हे शहाजिरे घेतलेले आहेत 4 तोळे, मसाला वेलची आहे 3 तोळे म्हणजे 30 ग्रॅम, ही कापूर चिनी म्हणतात ह्याला, ही आहे 3 तोळे, हे चक्रफूल आहे 4 तोळे, लवंग आहे 4 तोळे, ही जायत्री नाही ही रामपत्री आहे 3 तोळे म्हणजे 30 ग्रॅम, ही जायत्री 3 तोळे, हे जिरे आहेत 50 ग्रॅम, इंदोरी धने आणि हे धने आहेत पाव किलो, हे दगडफूल आहे 4 तोळे, हे तेजपत्ता आहे 3 तोळे म्हणजे 30 ग्रॅम, आणि हे तीळ आहेत 100 ग्रॅम, हळकुंड आहे 60 ग्रॅम आहे, 50 ग्रॅम खसखस, ही आहे त्रिफळा, ही आहे 2 तोळे, मिरे काळे मिरे आहे 4 तोळे, हे नाकेश्वर आहे 2 तोळे, एक जायफळ, ही 20 ग्रॅम सुंठ आहे, 20 ग्रॅम हिंग, 20 ग्रॅम मोहरी, 1 तोळा हिरवी वेलची, 25 ग्रॅम बडीशोप, आणि हे 3 तोळे आपली दालचिनी आहे। तर हे जर तुम्हाला अशा प्रकारे मसाला बनवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मिळून जाईल, तुम्हाला मेन्शन केलं जाईल। तर यामध्ये अजून आपला कांदा राहिला आहे आणि लसूण राहिलेला आहे। तर हा घेतला अर्धा किलो कांदा पातळ कापून आणि 100 ग्रॅम लसूण आहे हा। तर आपल्याला आता अगोदर कांदा तळून घ्यायचा। हे खिसलेले खोबरं राहिले सांगायचे 200 ग्रॅम आहे। तर हे तेल छान तापलेलं आहे, आपल्याला आपण बिर्याणीसाठी जसा कांदा तळून घेतो तसं तळून घ्यायचं आहे, शिजवून नाही घ्यायचा। आणि ह्या वर्षी वाळवला पण नाही, दरवर्षी मी वाळवून ठेवत असते, ह्या वर्षी नाही वाळवलं। ह्या वर्षी कमी मसाला आहे त्यामुळे कांदा पण कमी आहे।
छान असा गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा छान परतलेला आहे, काढून घ्यायचा. मस्त असा कडक होतो आणि मग आपण पावडर बनवून द्यायची. आणि हे तेल जे आहे ते आपल्याला अर्ध नाही लागणार, थोडंसं मसाला भाजण्यासाठी लागतं. बाकीचं आपण कुटून आणल्यानंतर मसाल्यात मिक्स करण्यासाठी चालतं. तर आता हा राहिलेला कांदा पण आपल्याला असं तळून घ्यायचा छान क्रिस्पी होईपर्यंत. तर आता राहिलेला कांदा पण छान परतलेला काढून घ्यायचा. तर आता ह्या तेलामध्येच आपल्याला लसूण पण तळून घ्यायचं. लसूण लगेच तळलं जातं, अंगावर उडू शकतो जरा तसं. छान तळलेलं आहे, काढून घ्यायचं लगेच. यासाठी तळायचं की आपला मसाला वर्षभर त्याला जाळी लागू नये, खराब वास येऊ नये त्यासाठी. तर हा लसूण आता काढून घ्यायचा आहे. कांद्यामध्येच एका साईडला घेऊ काढून. पेस्ट आपल्याला एकत्रच बनवायची असते. तर अशा प्रकारे लसूण पण काढून घेतलेलं आहे. तर कढई ठेवलेली तापण्यासाठी आपल्याला अगोदर खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा. ज्या बिन तेलाच्या वस्तू भाजायच्या त्या भाजून घ्यायच्या. कढई जरा तापली पटपट हलवून घ्यायची. छान असा खमंग भाजून घ्यायचा किस आपल्याला. 200 ग्रॅम आहे खोबऱ्याचा किस. सर्व मसाले परत सांगते मी भाजताना कोणता मसाला किती घातलाय ते. छान भाजलेला आहे, आता काढून घ्यायचं आहे. तर आता भाजायचे तीळ. तीळ पण भाजलेले काढून घ्यायचे. तर आता भाजायची खसखस. खसखस पण छान भाजलेली काढून. आता शहाजिरे टाकायचे. 4 तोळे आहेत शहाजिरे. त्याला पण तेल वापरायची काही गरज नाही. असेच भाजलेले छान म्हणजे कुटल्या जातात व्यवस्थित. बहुतेक मिरवणूक चालू आहे तर आवाज येतो डीजेचा, त्याच्यामुळं आवाज थोडासा येणार आहे बाहेरचा. शहाजिरे पण भाजलेले काढून घ्यायचे. तर टाकायचे धने. 1/2 किलो धने. इंदोरी धने घ्यायचेत कधी पण मसाला, त्याची चव पण मस्त असते. आणि असे हिरव्या कलरचे असतात इंदोरी धने. कसे ओळखायचे जर म्हणाले. सर्व मसाले असे मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे म्हणजे छान भाजतात. हे धने छान भाजलेले काढून घ्यायचे. आता आपल्याला एकत्र करायचे इथून पुढचे मसाले. रोजचे जिरे असतात वापरातले ते टाकायचे. 50 ग्रॅम आहे. त्याला पण तेल नाही गरज लागत टाकण्याची. तर जिरे पण भाजलेले काढून घ्यायचे. भाजून घ्यायचे. हळकुंड आणि सुंठ. त्याला तेल टाकायचं. असं छान आतपर्यंत भाजलं पाहिजे असं तेल टाकायचं. यामध्ये जायफळ पण घालायचं. फोडून घातलं तरी किंवा भाजल्यावर फोडलं तरी चालतं. तर आता ह्या सर्व वस्तू भाजलेल्या आहेत काढून घ्यायच्या. तर आता आपल्याला काय करायचं, ज्या सर्व सारख्या वस्तू आहेत त्या टाकायच्या. थोडक्यात काय, लवंग, हे नाकेश्वर लवंग 4 तोळे, हे नाकेश्वर 2 तोळे,
काळी मिरी 3 तोळे आणि हे कापूर चिनी म्हणतात ह्याला, हे 2 तोळे. तर हे सारख्या वस्तू येतात, म्हणजे भाजायला सर्व वस्तूंना सारखा वेळ लागतो म्हणून एकत्र भाजून घ्यायचं. आणि त्यामध्येच आता आपल्याला ही 2 तोळे त्रिफळ आहे ही घालायची. म्हणजे काय होतं ना, एकाच मसाल्याला जास्त तेल लागत नाही. आपली मोहरी राहिली अगोदर भाजायची, तर यामध्येच टाकायचं म्हणजे भाजून निघेल ते आता. तर आता हे भाजलेले काढून घ्यायचे. आपले आता हे 25 ग्रॅम बडीशेप आहे ती भाजून घ्यायची. त्यातच वेलची टाकायची, हिरवी वेलची. बडीशेप आणि वेलची पण भाजलेली. आता टाकायची दालचिनी. त्याला थोडंसं तेल टाकायचं. हिंग घालायचे, म्हणजे वेगळं तेल टाकण्याची गरज नाही. खडे हिंग वापरले आपण, 10 ग्रॅमच आहे. तर हे दालचिनी आणि हिंग भाजलेलं आहे, काढून घेतलं. आता आपल्याला टाकायचं आहे चक्रफूल. तेल घालायचे थोडं आणि त्यामध्येच घालायची मसाला वेलची. ही आपली 2 तोळे आणि चक्रफूल 2 तोळे, म्हणजे 20 ग्रॅम. हे पण आता छान भाजलेले काढून घेऊ. आता टाकायची जायत्री आणि रामपत्री. पहिले मी जास्त मसाले वापरायचे, 4-4 तोळे 5-5 तोळे, म्हणजे मेस होती माझ्याकडे म्हणून असे कडक मसाले लागत होते. म्हणजे असं जास्त जास्त प्रमाणात भाजी बनवायची. मी मसाला पण 4-5 किलोचा बनवायचा. तर आता हे रामपत्री आणि गायत्री हे पण भाजलेले काढून घ्यायचे. आता टाकायचे दगडफूल पण 3 तोळे. हे दगडफूल पण भाजलेले, म्हणजे आपण सर्व मसाले हलकेसे भाजले, जास्त कलर चेंज होईपर्यंत भाजले. तेजपत्ता, ते अख्खे पानं भाजता येत नाही म्हणून कट करून घेतले. ते तमालपत्र पण छान भाजलेले. तर आता आपले हे सर्व मसाले भाजून झालेत. आता मिरच्या भाजायच्या आपल्याला. बघू शकता एकदम कमी तेलामध्ये भाजलेलं. तर आता आपल्याला अगोदर लवंगी मिरची दाखवते, एक बेस्ट भाजून. तर मिरच्याला थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे सर्व बाजूंनी छान भाजतं. असं सारखं खाली आपलं स्पॅच्यूला घालून हलवत राहायचं, म्हणजे काय होतं, सर्व बाजूंनी छान भाजतं. असं छान कुरकुरीत म्हणजे झालं पाहिजे, भुगा झाला पाहिजे त्यांचा हात लागला की कडक भाजायचं. आणि जास्त कलर चेंज नाही होत द्यायचा.
तुम्ही कशा पद्धतीने मसाला बनवता मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही मसाले कसे वापरता, कुठले कुठले, किती किती प्रमाणात वापरता. आम्ही नगर मराठवाड्यामध्ये नगर बीड जिल्ह्याच्या पद्धतीने बनवलेला आहे. कोल्हापुरी वेगळा असतो, खानदेशामधला वेगळा असतो. प्रत्येक भागामधील पद्धत वेगवेगळी असते. कोल्हापुरी मसाला जो असतो ना त्यामध्ये कोथिंबीर वापरतात. म्हणजे शेजारी होत्या राहिला कोल्हापूरच्या तर ते असं कोथिंबीर वापरतात. आपल्या इकडे नाही वापरत कोथिंबीर आपण मसाल्यामध्ये. आणि मिरच्या कच्च्याच वापरतात, ते भाजत नाही त्या मिरच्यांना. मसाले भाजतात पण मिरची तशीच ठेवतात. तर आता मिरच्या भाजलेले काढून घ्यायच्या. जास्त काळे नाही होऊ द्यायच्या. तुम्हाला जर अजून डार्क कलर हवा असेल तर अजून भाजले तरी चालते. तर आता ही बेडगी मिरचीचे एक बॅच भाजून टाकतो. प्रत्येक मिरचीला वेगळा टाईम लागतो भाजण्यासाठी. थोडासा व्हिडिओ होतो मोठा पण मग तुम्हाला सर्व माहिती सांगायलाच हवी. ही मिरची लांब असते त्यामुळे दोन थोड्या थोड्यात घ्यायच्या. म्हणजे काय होतं, छान भाजल्या गेल्या पाहिजे. जास्त जर घेतल्या तर किंवा ह्यापेक्षा मोठी कढई असेल तरीही चालेल. म्हणजे मोठ्या कढईत छान हलवल्या जास्त बसतात. बेडगी मिरची अशा प्रकारे भाजलेले एक बॅच. आता टाकायची गुंटूर मिरची. ही बघ एकदाच टाकली तरी जमेल, कमी ना जरा. त्याला टाकायचं थोडंसं तेल. पण वेगळी चव असते ह्या दुसऱ्या मिरच्यांची. काढून घ्यायच्या त्या. काश्मीरी मिरची ही 2 वेळा भाजावी लागेल. तर अशा प्रकारे ही पण भाजलेली. प्रकारे राहिलेल्या आपल्याला सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आपले सर्व मसाले भाजून झालेले. हे बिन तेलाचे भाजलेले मिक्स करायचे ह्यामध्ये. तीळ पण आणि याला छान थंड होऊ द्यायचे आणि मग नंतर भरून ठेवायचे. हे आपले सर्व मसाले थंड झाले. भरून ठेवायचे. हे खोबऱ्याचा किस आहे हा असा वेगळा द्यायचा. म्हणजे मसाला कुटायचा झाल्याच्या नंतर मग वरून मिक्स करायचं सांगायचं ते कांदापोल्या मावशीला. आणि आता ते मसाले त्याला कॅरी बॅगमध्ये भरायचे. म्हणजे त्याच्या मिरच्या चिंबल्यासारख्या होत नाहीत. आपण जो कांदा आणि लसूण तळून घेतला होता त्याचे पेस्ट फिरवून घ्यायचे आणि ते पण असं वेगळ्या डब्यामध्ये द्यायचं. म्हणजे कुटून झाल्यानंतर ते वरून मिक्स करण्यासाठी. तर हे अशा प्रकारे पेस्ट आपली झालेली बनवून. तर आता आपल्याला सर्व मसाल्याची तयारी झालेली आहे. आणि त्याबरोबर खडे मीठ द्यायचे आपल्याला 1/2 किलो. तर मसाला कांदापोरच कुटून घ्यायचा. गिरणीवर बिलकुल कुटायचा नाही. कांदापोरच छान राहतो, वर्षभर मस्त टिकतो. तर आता ह्याला कांदापोरून कुटून आणायचं आपल्याला.
तर अशा प्रकारे आपला काळा मसाला कुटून आणलेला आहे, बघू शकता. बघू शकता मस्त कलर आलेला आहे. तर 2.5 किलो मसाला भरलेला आहे. तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच की 2.5 किलो होतो हा मसाला, भरपूर होतो. आणि सुवास तर इतका घरभर पसरला आहे, मस्त झालेला आहे. तर आपल्याला ह्यामध्ये आता आपलं कांदा तळून उरलेलं जे तेल आहे ते वापरायचं. आणि सर्व मसाल्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचं ते, किंवा दुसरं तेल पण गरम करून थंड करून आपण वापरू शकतो. त्याला सर्व मसाल्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचे. काय होतं मग भाज्यांना छान कलर पण येतो आणि आपला मसाला भरपूर दिवस छान चांगला राहतो तेलामुळे. त्याला पण छान तरी येते. तर असं सर्व मसाल्याला आपल्याला हे तेल लावून घ्यायचे. 50 ग्रॅम तेल असेल. तुम्हाला जर अजून टाकायचं असेल तरीसुद्धा चालेल. तर हा मसाला मी हाताने मिक्स करून घेतला आणि दुसऱ्या भांड्यात काढला. बघू शकता अशी मूठ वळली तरी इतका छान तेलकट बनलेला आहे तो. तर असा खूप छान बनलेला आहे. आणि तुम्हाला जर बिझनेससाठी बनवायचं असेल तर मसाल्याचं प्रमाण वाढवायचं, 1-1 तोळा. म्हणजे काय होतं ना, विक्रीसाठी जर बनवत असाल किंवा तुमच्या घरी हॉटेल, मेस किंवा तुम्ही विकत असाल तर मसाल्याचं प्रमाण थोडंसं वाढवून ठेवायचं. आणि बाकीचं सामान असंच जेवढं साहित्य सांगितलेलं आहे ते तशाच प्रमाणात वापरायचं. छान 1.5 वर्ष 2 वर्षसुद्धा टिकतो. पण काय असतं, 1 वर्षाच्या नंतर थोडंसं मसाल्याचा पावर कमी होतो. तर 1.5 वर्ष तर आरामशीर जशाल तसा टिकतो. तर परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, कृती पण व्यवस्थित सांगितलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी मसाला बनवत असाल तरीसुद्धा घरच्या वापरासाठी एकदम परफेक्ट आहे. तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. आणि तुम्ही कुठल्या भागातून व्हिडिओ पाहता हे सुद्धा मला कमेंट करा. आणि तुमच्या इकडे मसाल्याला काय म्हणतात, काळा मसाला, गोडा मसाला, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्याला ह्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. म्हणजे बरणीमध्येच भरून ठेवायचा शक्यतो मसाला. मस्त स्वच्छ धुवून वाळवून घेतली उन्हामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे, भरून ठेवायचा आहे. तर हा मसाला तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. आणि तुमची पद्धतसुद्धा माझ्याबरोबर शेअर करा. परफेक्ट कृती सांगितलेली आहे. वर्षभर टिकण्यासाठी काय करायचं, आणि मिरची कुठली वापरायची, मसाले किती वापरायचे, आणि जर तुम्हाला एकदम झणझणीत मसाला हवा असेल तर तो पण कसा बनवायचा हे परफेक्ट माहिती दिलेली आहे. तर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अशा पद्धतीने बनवा. एकदम मस्त 1.5 वर्ष टिकतो. तर अशा प्रमाणबद्ध आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.